आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सिटी 60 मधून। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार। महायुतीमधल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती। ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण। प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणूनच लढणार असल्याची सूत्रांची माहिती। महायुती मतांचं विभाजन टाळणार। मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती। ठाकरेंना फायदा होऊ नये म्हणून एकत्र लढण्यावरती महायुतीचा भर। शिंदेंनी पक्ष चोरला आणि अमित शहांनी शिवसेनेवरती दरोडा टाकला, त्यामुळे शिवसेना शिंदेंची कशी होऊ शकते असं राज ठाकरेंना सुद्धा वाटतं आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख असं ते म्हणाले। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे। संजय राऊत यांची खरमरीत टीका। अनैतिक गोष्टीमध्ये भाग घेतलेल्या लोकांना संरक्षण दिलं जातंय, राऊतांचा आरोप। खडसेंच्या जावयांना 4 दिवस पाळत ठेवून पकडलं, त्यापेक्षा पहलगाममध्ये सुरक्षेची पाळत ठेवायला हवी होती। संजय राऊत यांची टीका। तर गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती काल असुरी आनंद होता, राऊतांचा टोला। पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी मौन सोडलंय। कायद्यावरती आणि पोलीस यंत्रणेवरती विश्वास। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया। प्रांजल खेवलकर आणि इतरांनी शुक्रवारी सुद्धा पार्टी केल्याचा संशय आहे। खराडीमधल्या हॉटेल रूमचं पोलीस सीसीटीव्ही तपासणार आहेत। खेवलकरांनी 4 दिवसांसाठी हा रूम बुक केला होता। संजय राऊतांच्या विरोधामध्ये नांदगाव पोलिसांमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। नांदगाव भाजप मंडळ अध्यक्षांकडून तक्रार। राऊतांनी गिरीश महाजन यांच्यावरती वैयक्तिक टीका केल्याचा आरोप आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहांनी फोन केला। नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत। शहांनी आष्टीकर यांना फोन केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची आज भेट होण्याची शक्यता आहे। सभागृहामधल्या रमी प्रकरण आणि वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी कोकाटेंसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार आज निर्णय जाहीर करतील। इयत्ता 3री ते 10वीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर। त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्याच्या नंतर हिंदीच्या सक्तीवरती निर्णय घेतला जाईल। सध्या मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय आहे।